तर लवकरच सर्व्हायकल कॅन्सर अवेअरनेस बाबतची करी लाभेवेन प्रीती ही शॉर्ट फिल्म तुम्हाला नक्की बघायला मिळेल सांगते. पण त्याआधी हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे? मस्त ना? मागच्या व्हिडिओमध्ये या शॉर्ट फिल्मच्या शूट विषयी मी तुम्हाला सांगितलं होतं, तर त्याचंच आज डबिंग होतं म्हणून मी निघाले होते सोलापूरला. बसने लय गर्दी होती गाड्यांना, त्यात बसायला जागा मिळवण्यासाठी सर्वांचीच धडपड असते. पण पटकन वर चढून मिळवली जागा. जग जिंकल्यासारखं वाटलं. बघा या बाटलीबाई कशा निवांत बसल्यात, त्यांची जागा फिक्स आहे ना. सगळीकडे नुसती कलकल, त्यात रस्त्यांवर खड्डे, हादरे बसून बसून पार जीव वैतागून गेला. पण हे पोरग बघा किती निरागस ना. ना घाई ना गडबड ना कमावण्याची चिंता, रॅट रेस मध्ये नाही अडकला अजून ते. आईच्या कुशीत बसून कुतूहलाने सगळं निवांत जग अनुभवण्याचा प्रयत्न चालू होता त्याचा. शेवटी मजल दर मजल करत पोचले बाई एकदाची सोलापुरात. आणि असले भारी भारी हॉटेल बघून भूक चाळवली. म्हटलं चला आधी पोटोबाला शांत करूया. मग हे ढोकळा सँडविच, समोसा चाट आणि आलू टिक्कीवर मी ताव मारला. आणि सोलापुरात येऊन स्वीट डिश नाही खायची, मग काय अर्थ आहे जगण्याला. हा विचार डोक्यात येऊन शुगर बिगरचा विचार न करता या म्हैसूर पाकवर मी ताव मारला. हो म्हैसूर पाकच होता तो, नेहमीपेक्षा वेगळा दिसतोय ना. काजूचा होता तो, त्याच्यामुळे तो वेगळा दिसतोय. मग गेले डबिंगच्या ठिकाणी. रुटीनपेक्षा वेगळं काहीतरी, वेगळा अनुभव. छान वाटलं. पण अवघड असता. स्क्रीनवर पाहायला मजा येते, पण पडद्यामागे खूप कष्ट असतात. चालायचंच, कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है. शॉर्ट फिल्म रिलीज झाली की कळवेनच. तोपर्यंत कसं जगायचं, कणत कणत गाणं म्हणत तुम्हीच ठरवा.